नमस्कार, तुम्हा सर्व ताई दादांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला डब्यासाठी झटपट अशी रेसिपी बनवून दाखवत आहे, दुधी चणा डाळची भाजी। त्यासाठी मी कुकरमध्ये इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा राई जिरं घालून घेतलेला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत। 1 कांदा घातलेला आहे मोठ्या आकाराचा बारीक चिरून, आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घालून घेतलेले आहेत। 1 टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी थोडासा टोमॅटो शिजून देणार आहे। टोमॅटो शिजला की मी याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा भाजी मसाला घातलेला आहे। याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला पण वापरू शकता। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी। आणि आता मसाला हा मिक्स करून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये मी 2 ते 3 तासासाठी चणा डाळ मी भिजवत ठेवली होती, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि 1 वाटी चणा डाळ घातलेली आहे मी, आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेला दूध घातलेला आहे। आता हे मी सगळं मिक्स करून घेणार आहे। आता हे मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि कुकरला ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आणि ते 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघू शकता की आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की भाजी बनवून बघा। तुम्हाला जर रेसिपी आवडलीच तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।